नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उत्कर्षा कांबळे तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपला चॅप्टर चालू होता अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड। त्याच्यामध्ये आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स स्टडी करत होतो। त्याच्यात रिॲक्शन चालू होत्या। रिॲक्शनमध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण ॲडिशन ऑफ अल्कोहोल, देन न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन अँड न्यूक्लियोफिलिक ॲडिशन इलिमिनेशन रिॲक्शन बघितली होती विथ अमाइन्स डेरिव्हेटिव्ह। अमोनियाची जी डेरिव्हेटिव्ह होते त्याच्या रिॲक्शन बघितल्या होत्या। त्यानंतरची लास्ट रिॲक्शन होती हॅलोफॉर्म रिॲक्शन। या रिॲक्शन नंतर ह्या तुम्हाला समजल्या असतील असं कन्सिडर करून आपण नेक्स्ट लेक्चर चालू करतोय। आजच्या लेक्चरमध्ये ज्या पुढच्या रिॲक्शन्स असतील अल्डिहाइड अँड कीटोन्सच्या त्या स्टडी करणार आहे। चला तर मग आपण स्टार्ट करूया आपलं आजचं लेक्चर। रिॲक्शन्स म्हणजे ज्या पुढच्या रिॲक्शन असतील त्या रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स। त्याच्यामध्ये आता फर्स्ट रिॲक्शन आहे अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन। तर बघूया ती रिॲक्शन काय आहे। अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन फर्स्ट रिॲक्शन आहे अल्डोल रिॲक्शन। आता ही फक्त अल्डिहाइडच्या बाबतीत असते। अल्डिहाइड कंटेनिंग ॲटलिस्ट वन अल्फा हायड्रोजन ॲटम, म्हणजे अल्डिहाइडकडे काय पाहिजे, ॲटलिस्ट वन अल्फा हायड्रोजन। म्हणजेच जो अल्डिहाइड ग्रुप आहे तुमचा कार्बोनिल ग्रुप सी डबल बॉन्ड ओ एच, त्याच्या साईडचा कार्बन त्याला काय म्हणतात अल्फा कार्बन। परत त्याच्या साईडचा कार्बन असेल तो बीटा कार्बन असेल, गॅमा वगैरे ती दिलं जातं। म्हणजे अल्फा कार्बनला जो हायड्रोजन असेल त्याला काय म्हणतात अल्फा हायड्रोजन ॲटम अंडरगो रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट अल्कली। कशाच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन होते ही डायल्यूट अल्कली। मग कोणत्या कोणत्या असतील, एक NaOH असेल, KOH असेल किंवा Na2CO3 सोडियम कार्बोनेट याच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन होते टू फॉर्म बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड। आता बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड म्हणजे काय मिळणार सांगा मला। आता हायड्रॉक्सी ग्रुप बीटा पोझिशनला म्हणजेच कार्बोनिल ग्रुप नंतरचा एक कार्बन सोडून दुसऱ्या कार्बनवर काय यायला पाहिजे तुमचा OH ग्रुप, त्याला काय म्हणतात बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड, त्याला नाव आहे अल्डोल। दिस रिॲक्शन इज नोन ॲज अल्डोल रिॲक्शन। त्या रिॲक्शनला काय म्हणतात अल्डोल रिॲक्शन। फॉर्मेशन ऑफ अल्डोल इज अन ॲडिशन रिॲक्शन। अल्डोल फॉर्मेशन जे होतं ती रिॲक्शन काय आहे, ॲडिशन रिॲक्शन। फॉर्मेशन ऑफ अल्डोल इज अन ॲडिशन रिॲक्शन। अल्डोल from aldehyde having alpha hydrogen undergoes subsequent elimination of water molecule on warming। जे तुमचं अल्डोल तयार झाले फर्स्ट स्टेपमध्ये जे अल्डोल तयार झालं बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड, ते अल्डोल काय करायचं वॉर्म करायचं। अल्डोल फॉर्म्ड फ्रॉम अल्डिहाइड हॅव्हिंग अल्फा हायड्रोजन अंडरगो सबस्टिक्वेंट इलिमिनेशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल। काय त्याच्यातून मग काय होतं वॉटर मॉलिक्यूल निघून जातो। म्हणजेच जो हायड्रॉक्सीमधला OH ग्रुप आणि इकडच्या साईडचा इकडच्या कार्बनवरचा म्हणजेच अल्फा कार्बनवरचा हायड्रोजन H2O रिमूव्ह होतो आणि काय मिळतं अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड। परत आणि अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड मिळतं। खाली रिॲक्शन दिली बघा, रिॲक्शन दिसते का काय इथं अल्डिहाइड आहे, हे काय अल्डिहाइड 2R CH2CHO म्हणजे जे काय अल्डिहाइड घेतले त्याचे किती मॉलिक्युल्स घेतलेत 2 मॉलिक्युल्स घेतलेत 2R CH2CHO अल्डिहाइड। आता ही रिॲक्शन बघा इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे किंवा तुमच्या बुकमध्ये मिस्टेक झाली आहे। हा जो H2 ग्रुप आहे हा रिॲक्शनमध्ये काय येत नाही कारण रिॲक्शन बॅलन्स होत नाही। बघा हा H2 ग्रुप कन्सिडर करू नका तुम्ही, रिॲक्शनमध्ये हा H2 ग्रुप येत नाही। डायरेक्टली काय होतं NaOHच्या प्रेझेन्समध्ये तुम्ही रिॲक्शन केल्यानंतर आपल्याला काय मिळतं बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड, म्हणजे हा जो अल्डिहाइड आहे तो मिळतो। हा OH ग्रुप म्हणजेच कोणत्या कार्बनला येतो तर बीटा कार्बनला, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड। बघा हा कार्बोनिल ग्रुप आहे तुमचा, कार्बोनिल ग्रुपला काय म्हणतो आपण तो त्याच्या साईडचा जो कार्बन असेल हा अल्फा होईल, हा बीटा होईल, बीटाला OH ग्रुप आला त्यामुळे बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड, कारण हे CHO ग्रुप आहे अल्डिहाइड आहे। बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड कशाच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन होते NaOH। काय होतं सिम्पली रिॲक्शनमध्ये हा जो तुमचा OH ग्रुप आहे तो कुठं अटॅच होतो बीटा कार्बनला किंवा Rच्या साईडचा जो कार्बन असेल तो। आता नंतर काय केलं हे अल्डिहाइड स्प्लिट केले म्हणजेच RCH2CHO प्लस परत काय असणार आहे RCH2CHO। मग R ग्रुप काय होतो एक तिकडे मायग्रेट होतो बघा RCHOH राहिला इथला एक CHR आणि CHO। परत काय होतं ह्या अल्डोलचं, हे फक्त CH2 घेऊ नका, बुकमध्ये दिले ते सगळं ते चुकून झालेलं आहे त्यामुळं तिथं काय येणार नाही CH2 येणार नाही। इथं पण आहे बघा, इथं पण CH2 येणार नाही। परत अगेन अल्डोल काय करायचं कशासोबत रिॲक्ट करायचं वॉर्म करायचं, त्याला फक्त हिटिंग करायचं, थोडं गरम करायचं। गरम केल्यानंतर काय होतं त्याच्यातून वॉटर मॉलिक्यूल निघून जातो म्हणजेच हा OH आणि हा H CHR मधला काय होणार आहे तुमचा H रिमूव्ह होणार आहे म्हणजेच काय रिमूव्ह होईल H2O रिमूव्ह होईल। तिला इथं बघा -H2O। परत काय होतं आता समजा OH आणि H गेलं म्हणजेच रिॲक्शन कोणती होते डिहायड्रेशन, रिमूव्हल ऑफ H2O मॉलिक्यूल। आता रिमूव्ह झाल्यानंतर इथं कोणता बॉन्ड येईल डबल बॉन्ड, मग आहे ते स्ट्रक्चर RCH डबल बॉन्ड CrCHO। हे जे स्ट्रक्चर मिळतं ते काय मिळतं अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड। बघा रिॲक्शन समजली का। फर्स्ट काय करतो आपण अल्डिहाइड घेतो, 2 मॉलिक्युल्स घ्यायचे अल्डिहाइडचे हॅव्हिंग अल्फा हायड्रोजन,
त्याच्यामध्ये काय पाहिजे, अल्फा हायड्रोजन पाहिजे, म्हणजे शेजारच्या कार्बोनिल कार्बनच्या शेजारच्या कार्बनवर काय पाहिजेत, हायड्रोजन पाहिजेत, ॲटलिस्ट 1 अल्फा हायड्रोजन. मग त्या अल्फा हायड्रोजनमधला एक हायड्रोजन निघून जातो, तिथं काय येतो OH ग्रुप, NaOH मधला हा आला बघा, सेकंड पोझिशनला एक हायड्रोजन निघून जाऊन NaOH ग्रुप आला. परत काय होतं, CH पुढच्या अल्डोल तो काय करतो, अल्फा बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड तयार होतं, त्यालाच म्हणतात अल्डोल. अगेन अल्डोल वॉर्म, त्याला काय करायचं, परत वॉर्म करायचं, फक्त वॉर्म केल्यामुळे त्याच्यातून काय जातं, वॉटर मॉलिक्यूल निघून जातो. म्हणजेच OH आणि H, पुढच्या कार्बनवरचा H, अल्फावरचा H आणि बीटावरचा OH निघून जातो. हे निघून गेल्यामुळे त्याला काय म्हणतात, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. कारण हे काय येईल, अल्फा पोझिशन येईल तुमची, ही बीटा पोझिशन, काय झालं, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड तयार होतं. एवढंच रिॲक्शन होतं. या रिॲक्शनला म्हणतात अल्डोल रिॲक्शन. अल्डोल रिॲक्शनचं एक्झाम्पल बघितल्यानंतर आता तुमच्या लक्षात येईल बघा. आता खाली एक्झाम्पल दिले, काय दिले, इथॅनॉल मॉलिक्यूल म्हणजेच CH3CHO आहे का बघा, CH3CHO हे जे स्ट्रक्चर आहे ते CH3 ग्रुप आणि हा CHO, C डबल बॉन्ड OH, इथॅनॉल. आता काय होणार आहे, आता तुम्हाला माहिती आहे कशासोबत रिॲक्शन करायची. आता इथॅनॉलची डायल्यूट NaOH, परत दुसरा पण मॉलिक्यूल इथॅनॉलचाच घेतला आहे, HCH2, C डबल बॉन्ड OH, तिथे फक्त 2RCH2CHO आपण लिहिलं होतं जनरल रिॲक्शनमध्ये, म्हणजेच 2 मॉलिक्यूल्स घेतले होते. तसेच 2 मॉलिक्यूल्स घेतले इथॅनॉलचे, HC डबल बॉन्ड OH, आणि इकडं पण घेतला आहे तो इथॅनॉल मॉलिक्यूल, दोन्ही पण काय घेतले, इथॅनॉल मॉलिक्यूल घेतले. आता रिॲक्शन काय होईल तुम्ही सांगू शकता, काय मिळणार आहे आपल्याला, सांगा मला. CH काय मिळेल पुढे, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड किंवा अल्डोल मिळतं बघा. रिॲक्शन आहे इथं, काय मिळालं, सेकंड पोझिशनला बीटा हा अल्फा कार्बन आला, इथं दाखवले हा CHO ग्रुप तुमचा, अल्फा कार्बन बीटा कार्बन, अल्फा कार्बनचा एक हायड्रोजन आहे तसाच, आणि हा बीटा कार्बनला काय येणार आहे तुमचा OH. फक्त काय लक्षात ठेवायचं, CH3CHOH, बीटा पोझिशनला तुमचा OH आला पाहिजे, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड मिळायला पाहिजे, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड, त्यालाच काय म्हणतात अल्डोल. परत काय करायचं, ते वॉर्म करायचं, वॉर्म केल्यावर तुमचं काय रिमूव्ह होईल, हा OH आणि H रिमूव्ह होईल, आणि तुम्हाला डबल बॉन्ड येईल, OH आणि H इथून निघून मिळाल्यामुळे इथं काय होईल, डबल बॉन्ड होईल. म्हणजे CH3CH डबल बॉन्ड CHCHO हे जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला म्हणतात अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड काय होतं, अल्डिहाइड तयार होतं, त्याची नाव वगैरे दिलेत तुम्हाला. मग ही जी ओव्हरऑल रिॲक्शन आहे, म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये तुमचं काय होतं, अल्डिहाइड तयार होतं, बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड, त्याच्यानंतर परत आपण वॉर्म करून H2O रिमूव्ह करतो, आणि काय मिळतं आपल्याला, डबल बॉन्डेड स्ट्रक्चर मिळतं. त्याच ओव्हरऑल रिॲक्शन जी असते ही 2 स्टेपची, द ओव्हरऑल रिॲक्शन इज कॉल्ड ॲज अल्डोल कंडेन्सेशन. त्या रिॲक्शनला काय म्हणतात, अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. इट इज अ न्यूक्लिओफिलिक ॲडिशन इलिमिनेशन रिॲक्शन. काय ही न्यूक्लिओफिलिक ॲडिशन इलिमिनेशन रिॲक्शन. आता याची तुम्ही एक्झाम्पल्स वगैरे लिहा, रिॲक्शन पुढचे एक्झाम्पल्स लिहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल रिॲक्शन. आता आपण जी रिॲक्शन बघितली ती अल्डिहाइडसाठी होती. कीटोन्स अल्सो अंडरगोज अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन, म्हणजे पण त्याच्यामध्ये किती तुम्हाला अल्फा हायड्रोजन पाहिजेत, तर ॲटलिस्ट 2 अल्फा हायड्रोजन्स. अल्डिहाइडमध्ये 1च होता, इथं काय पाहिजेत, ॲटलिस्ट 2 अल्फा हायड्रोजन. कीटोन्स कंटेनिंग ॲटलिस्ट 2 अल्फा हायड्रोजन अल्सो अंडरगोज अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन अँड गिव्ह अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. तिथं काय मिळत होतं, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड मिळत होतं, इथं मिळतं अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. फर्स्ट स्टेपमध्ये काय होईल बघा. आता फॉर एक्झाम्पल दिले, कीटोनचे पण मॉलिक्यूल किती घ्यायचे, 2 मॉलिक्यूल्स घ्यायचे, 2CH3 C डबल बॉन्ड OCH3, काय आहे ते, प्रोपॅनोन. 2 मॉलिक्यूल आहेत किंवा ॲसिटोन पण म्हणतो आपण. CH3 C डबल बॉन्ड OCH3 जे स्ट्रक्चर असतं त्याला काय म्हणतात, ॲसिटोन. कॉमन नेम आहे ॲसिटोन, IUPAC नेम आहे प्रोपॅनोन. मग याचे काय घेतले, 2 मॉलिक्यूल्स घेतले, काय होईल, एका मॉलिक्यूलमध्ये किंवा बीटा पोझिशनला काय येईल तुमचा OHचं काय OH येईल, म्हणजेच हायड्रॉक्सी होईल, बीटा हायड्रॉक्सी कीटोन तयार होईल. फर्स्ट याच्यामध्ये बीटा हायड्रॉक्सी कीटोन, एक कीटोन आहे तसा राहतो, जे 2 कीटोन आपण घेतो त्यातला एक कीटोन आहे तसा राहतो, फक्त एकामध्ये काय होतं, OH ग्रुप येतो. बीटा हायड्रॉक्सी काय होईल, कीटोन होईल. इथं कॅटलिस्ट काय यूज केला आहे, BaOH ट्वाईस यूज केलेला आहे, बॅरियम ऑक्साईड. बघा आता ही जी रिॲक्शन आहे 2H, इथं काय होईल, हा जो C डबल बॉन्ड O आहे CH3, आता स्प्लिट केले त्यांचं CH3C काय झालं OH, परत राहिलेलं CH म्हणजे हा जो तुमचा दुसरा हा असेल ग्रुप, दुसरा CH3 असणार आहे, त्यातला काय असेल एक H गेला, रिमूव्ह झाला, CH2 C डबल बॉन्ड OCH3. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार आहे तुम्ही, वॉर्म करणार, बीटा हायड्रॉक्सी कीटोनला काय करायचं, वॉर्म करायचं, काय रिमूव्ह होईल तुमचा H2O रिमूव्ह होईल, म्हणजेच काय सांगा मला, इथं डबल बॉन्ड येईल, म्हणजेच होईल CH3 डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH3, म्हणजे इथं फक्त डबल बॉन्ड येईल. त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड काय होईल, कीटोन होईल, कारण अल्फा आणि बीटा पोझिशनला अनसॅच्युरेशन पोझिशन आले म्हणून त्याला म्हणतात अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन आहे. बघा खाली रिॲक्शन ती दाखवलं, इथं वॉर्म केलं फक्त, आणि काय केलं, हे तुमचं
मिळालं. आला काय आहे तसा डबल बॉन्ड आणि सी डबल बॉन्ड ओ CH3 अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. ही रिॲक्शन झाली अल्डोल रिॲक्शन फॉर अल्डिहाइड्स अँड कीटोन्स, किंवा त्यालाच ओव्हरऑल रिॲक्शन 2 स्टेपमध्ये होते म्हणून आपण त्याला काय म्हणतो अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. अल्डोल कंडेन्सेशन नंतर नेक्स्ट रिॲक्शन आहे क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. आता याच्यामध्ये आपण अल्डोल कंडेन्सेशनमध्ये 2 मॉलिक्यूल घेतो तो सेमच, म्हणजे जो अल्डिहाइड तुम्ही घेतला ॲसिटाल्डिहाइड असेल किंवा फॉर्माल्डिहाइड, कोणताही ॲसिटाल्डिहाइड जर घेतला होता आपण 2च ॲसिटाल्डिहाइड मॉलिक्यूल घेतले होते, डिफरंट अल्डिहाइड घेतला नव्हता, सेम अल्डिहाइड घेतले होते. तसंच कीटोनच्या बाबतीत पण ॲसिटोन सेमच ॲसिटोन 2 ॲसिटोन सेम घेतले होते. पण क्रॉस अल्डोल कंडेन्सेशनमध्ये काय होतं, आपण डिफरंट अल्डिहाइड आणि कीटोन घेऊन रिॲक्शन करू शकतो. क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन रिफर्स टू द अल्डोल कंडेन्सेशन दॅट टेक्स प्लेस इन बिटवीन 2 डिफरंट अल्डिहाइड्स और कीटोन्स. दुसरे 2 अल्डिहाइड म्हणजे एक तुम्ही इथॅनॉल घेऊ शकता, दुसरं प्रोपॅनॉल. समजते, म्हणजेच एक अल्डिहाइड 2 वेगवेगळे डिफरंट अल्डिहाइड घेऊन ती रिॲक्शन लिहू शकता. इफ बोथ अल्डिहाइड्स और कीटोन्स कंटेन 2 अल्फा हायड्रोजन ॲटम इच देन मिक्सचर ऑफ 4 प्रोडक्ट इज फॉर्मड. मग याच्यामध्ये इफ बोथ अल्डिहाइड्स और कीटोन्स कंटेन म्हणजे दोन्ही पण काय पाहिजे तुम्हाला 2 अल्फा हायड्रोजन ॲटम्स पाहिजे. त्याच्यामध्ये किती हायड्रोजन ॲटम पाहिजे 2 अल्फा हायड्रोजन ॲटम्स देन मिक्सचर ऑफ 4 प्रोडक्ट इज फॉर्मड. याच्यामध्ये किती मिक्सचर मिळतं 4 प्रोडक्टचं मिक्सचर मिळतं एवढंच लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल खाली दिले त्यांनी मिक्सचर ऑफ इथॅनॉल आणि प्रोपॅनॉल ऑन रिॲक्शन विथ डायल्यूट अल्कली फॉलोड बाय हिटिंग गिव्स अ मिक्सचर ऑफ 4 प्रोडक्ट. आता ही रिॲक्शन तुम्ही लिहायची, काय काय घ्यायचं सांगा मला. इथॅनॉल आणि प्रोपॅनॉल स्ट्रक्चर माहीत असतील इथॅनॉलचं प्रोपॅनॉलचं, ती रिॲक्शन लिहायची कशासोबत NaOH सोबत करा. NaOH कॅटलिस्ट घ्या. पहिल्या याच्यामध्ये काय मिळेल तुम्हाला बीटा हायड्रॉक्सी अल्डिहाइड मिळेल. त्याच्यानंतर ते वॉर्म करायचं, H2O रिमूव्ह करायचं, त्याच्यातून अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड मिळेल. तेच कीटोन पण घेऊ शकता तुम्ही, दुसरं कीटोन घेऊन ॲसिटोन आणि त्याच्या पुढचं कीटोन घ्या, ब्युटॅनोन आणि प्रोपॅनोन हे 2 येतील कीटोन. कीटोनच्या पुढच्या आपण रिॲक्शन लिहू शकता. याला काय म्हणतात क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. जर सेम घेतला तर नुसतं किंवा नॉर्मल अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन, आणि जर तुम्ही डिफरंट घेतला अल्डिहाइड आणि कीटोन तर त्याला काय म्हणतात क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. अल्डोल कंडेन्सेशन नंतरची नेक्स्ट रिॲक्शन आहे कॅनिझरो रिॲक्शन. दिस रिॲक्शन इज गिवन बाय ओनली अल्डिहाइड्स. इथे कीटोन ही रिॲक्शन देत नाहीत. कॅनिझरो रिॲक्शन दिस रिॲक्शन इज गिवन ओनली बाय अल्डिहाइड्स हॅव्हिंग नो अल्फा हायड्रोजन. म्हणजे इथं काय पाहिजे तुम्हाला अल्फा हायड्रोजन नको. अगोदर जी अल्डोल रिॲक्शन बघितली तिथं काय पाहिजे होतं अल्फा हायड्रोजन. अल्डिहाइडसाठी 1 अल्फा हायड्रोजन पाहिजे होता, कीटोनसाठी 2 अल्फा हायड्रोजन. पण कॅनिझरो जी रिॲक्शन आहे ती काय करते, द रिॲक्शन इज गिवन ओनली बाय अल्डिहाइड्स हॅव्हिंग नो अल्फा हायड्रोजन. तर बघा ही रिॲक्शन काय आहे बघूया. कॅनिझरो रिॲक्शन हॅव्हिंग नो अल्फा हायड्रोजन ॲटम. त्याच्यामध्ये काय पाहिजे आपल्याला नो अल्फा हायड्रोजन ॲटम. अल्डिहाइड अंडरगो सेल्फ ऑक्सिडेशन अँड रिडक्शन ऑन हिटिंग विथ कॉन्सन्ट्रेटेड अल्कली. म्हणजे जे अल्डिहाइड्स आहेत तुमचे समजते, अल्डिहाइड्स काय होतं अंडरगो सेल्फ ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. आता ऑक्सिडेशन म्हणजे मला काय सांगा ॲडिशन ऑफ ऑक्सिजन रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. रिडक्शन म्हणजे काय असतं ॲडिशन ऑफ हायड्रोजन्स रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. तेच होतं सायमल्टेनियसली होतं. जेव्हा 2 अल्डिहाइडचे आपण मॉलिक्यूल घेतो तेव्हा एकाचं रिडक्शन होतं, एकाचं काय होतं ऑक्सिडेशन होतं हिटिंग केल्यानंतर. हिटिंग विथ कॉन्सन्ट्रेटेड अल्कली. मग NaOH वगैरे ज्या कॉन्सन्ट्रेटेड अल्कली असतील KOH ह्या यूज करायच्या आणि काय करायची ही रिॲक्शन करायची. दिस इज अन एक्झाम्पल ऑफ डिसप्रोटोनेशन रिॲक्शन. ही एक्झाम्पल आहे डिसप्रोटोनेशन रिॲक्शनमध्ये. म्हणजे तुम्हाला आता आयडिया आली असेल काय करतो आपण रिॲक्शनमध्ये एकाचं रिडक्शन करायचं, एकाचं ऑक्सिडेशन करायचं. म्हणजे एक मॉलिक्यूल रिडक्शन होईल एका मॉलिक्यूलचं, दुसऱ्या मॉलिक्यूलचं ऑक्सिडेशन. इन कॅनिझरो रिॲक्शन 1 मॉलिक्यूल ऑफ अन अल्डिहाइड इज रिड्युस्ड टू अल्कोहोल. म्हणजे एकाचं रिडक्शन होऊन काय मिळतं तर अल्कोहोल. म्हणजे अल्डिहाइड ग्रुपचं RCHO जो ग्रुप आहे तुमचा, म्हणजे CHOचं काय होणं कन्व्हर्शन कशामध्ये होईल अल्कोहोलमध्ये OH मध्ये कन्व्हर्शन होईल. अँड सेम टाईम त्याच टाईमला सेकंड मॉलिक्यूल इज ऑक्सिडाइज टू कार्बोक्सिलिक ॲसिड साल्ट. म्हणजे 2 प्रोडक्ट कोणते कोणते मिळणार, एक कार्बोक्सिलिक ॲसिड मिळेल ऑक्सिडेशन होऊन आणि रिडक्शन होऊन, दुसरा कोणता प्रोडक्ट मिळेल तर अल्कोहोल मिळेल. मग आता इथं काय कंडिशन काय आहे फक्त तुमच्याकडे त्याच्याकडे अल्फा हायड्रोजन नको, म्हणजे अल्फा कार्बन पण नसायला पाहिजे किंवा अल्फा हायड्रोजन नको. म्हणजे इथं फक्त 2च एक्झाम्पल येतात, एक बेन्झाल्डिहाइड आणि दुसरा फॉर्माल्डिहाइड. त्याच्याकडे स्ट्रक्चर फॉर्माल्डिहाइडचं काय असतं HCHO. म्हणजे जो कार्बोनिल कार्बन आहे त्याच्या साईडला कोणताच कार्बन नाही किंवा त्याच्यावर मग जो हायड्रोजन येईल तो काय असतो नो अल्फा हायड्रोजन आहे, त्याच कार्बनला हायड्रोजन आहे. त्यामुळे इथे एक्झाम्पल्स येतात फक्त फॉर्माल्डिहाइड आणि बेन्झाल्डिहाइड. मग काय होणार एक फॉर्माल्डिहाइडचं तुम्हाला एक काय मिळेल, एक अल्कोहोल मिळेल, 2 मॉलिक्यूल्स घ्यायचे फॉर्माल्डिहाइडचे, NaOH घ्यायचं, एक अल्कोहोल मिळेल, दुसरं काय मिळेल कार्बोक्सिलेट आयन्स मिळतील किंवा कार्बोक्सिलिक ॲसिड साल्ट. कार्बोक्सिलिक ॲसिड साल्ट बघा आता रिॲक्शन खाली दिले. फॉर एक्झाम्पल काय आहे फॉर्माल्डिहाइड रिॲक्ट्स विथ सोडियम हायड्रॉक्साईड NaOH.
2HC डबल बॉन्ड OH म्हणजेच HCHO अल्डिहाइड आहे. 2 मॉलिक्युल्स घेतलं फॉर्माल्डिहाइडचे प्लस NaOH सोबत सोडियम हायड्रॉक्साईड. काय मिळतं सायमल्टेनियसली? पहिला काय मिळेल? अल्कोहोल. म्हणजेच काय होईल? अल्कोहोल CH3OH. CH3OH मिथिल अल्कोहोल मिळेल. एका कार्बनचं अल्कोहोल काय मिळेल? मिथिल अल्कोहोल मिळालं बघा, मिथॅनॉल. आणि दुसरं काय मिळतं? ॲसिड, कार्बोक्सिलिक साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणजेच HC डबल बॉन्ड O मायनस Na+ हा अटॅच होतो. म्हणजेच एक मिळतं तुम्हाला साल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड आणि दुसरं काय मिळतं? अल्कोहोल. हेच लक्षात ठेवायचं आहे. सायमल्टेनियसली ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होतं इथं एकाच वेळी. ज्यावेळी तुमचं रिडक्शन होणार आहे त्याचवेळी दुसरा मॉलिक्यूल काय होतं? ऑक्सिडाइज होतो आणि ही रिॲक्शन मिळते. आता तुम्ही बेन्झाल्डिहाइडची रिॲक्शन लिहू शकता. बेन्झाल्डिहाइडमध्ये काय घेणार? बेन्झिन घ्या. एक तुम्हाला काय मिळेल? बेन्झाल्डिहाइडच्या बाबतीत काय होईल रिॲक्शन सांगा, ती तुम्ही लिहू शकता. बेन्झाल्डिहाइड असं सेम लिहायचं NaOH. बेन्झाल्डिहाइडचं स्ट्रक्चर काय होणार? बेन्झिन रिंगला डायरेक्टली CHO ग्रुप अटॅच करायचा. CHO म्हणजे C डबल बॉन्ड OH. त्याच्यामध्ये काय मिळेल? एक तुम्हाला अल्कोहोल मिळेल बेन्झिन रिंग CH2OH. एक फर्स्ट प्रोडक्ट मिळेल. दुसरा काय मिळेल? C डबल बॉन्ड O मायनस Na+. हे प्रोडक्ट मिळतील. हे बघा इथं आहे सेकंड एक्झाम्पल बेन्झाल्डिहाइडचं. मी तुम्हाला इथं फक्त जी अल्कली यूज केली ती KOH यूज केली. मी तुम्हाला सांगितलेलं NaOH यूज करून पण होते रिॲक्शन. फक्त इथं KOH यूज केलं त्यामुळे साल्ट मिळताना काय मिळतील तुम्हाला? K+. जिथे Na+ होतं तिथं काय होईल? K+ येईल. म्हणजेच काय 2 मॉलिक्युल्स घेतले बेन्झाल्डिहाइडचे C डबल बॉन्ड O आणि H. काय मिळेल आता? अल्कोहोल कोणतं मिळणार? बेन्झिन रिंग CH2OH आहे बघा इथं दिलं अल्कोहोल तुम्हाला बेन्झिन रिंग CH2OH. आणि त्याच्यानंतर साल्ट कोणतं मिळेल? C डबल बॉन्ड O मायनस K+. हे काय होतं? ऑक्सिडेशन होऊन मिळतं आणि अल्कोहोल मिळतं ते रिडक्शन होऊन मिळतं. मग आता जर इथे NaOH यूज केला असतं तर तिथं फक्त काय आलं असतं? Na+. हेच एक्झाम्पल याला म्हणतात कॅनिझरो रिॲक्शन. याच्यानंतरची नेक्स्ट रिॲक्शन आहे क्रॉस कॅनिझरो रिॲक्शन. कॅनिझरो रिॲक्शन नंतरची नेक्स्ट रिॲक्शन आहे क्रॉस कॅनिझरो रिॲक्शन. आता क्रॉस कॅनिझरो रिॲक्शनमध्ये काय यूज करतात तर डिफरंट अल्डिहाइड यूज केले जातात. आपण जे नॉर्मल कॅनिझरो रिॲक्शन बघितली त्याच्यामध्ये सेमच अल्डिहाइड यूज करत होतो. एकतर फॉर्माल्डिहाइड किंवा बेन्झाल्डिहाइड यूज करत होतो. पण इथं क्रॉस कॅनिझरो रिॲक्शनमध्ये तुम्ही एक फॉर्माल्डिहाइड आणि दुसरं बेन्झाल्डिहाइड यूज करू शकता किंवा दुसरं पण अल्डिहाइड यूज करू शकता. पण काय पाहिजे? विथ नो अल्फा हायड्रोजन ॲटम. त्यामुळे हे दोनच यूज केले जातात. एक बेन्झाल्डिहाइड आणि दुसरं फॉर्माल्डिहाइड. मग इथं काय होतं? जेव्हा तुम्ही व्हेन अ मिक्सचर ऑफ फॉर्माल्डिहाइड अँड बेन्झाल्डिहाइड इज ट्रीटेड विथ स्ट्रॉंग बेस. कशासोबत ट्रीट करणार? स्ट्रॉंग बेस सोबत ट्रीट केल्यानंतर काय मिळतं? फॉर्माल्डिहाइड इज ऑक्सिडाइज टू फॉर्मिक ॲसिड. म्हणजे आता हे काय कशाचं होतं? ऑक्सिडेशन कशाचं होतं तर फॉर्माल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होतं. म्हणजेच फॉर्माल्डिहाइड इज ऑक्सिडाइज टू फॉर्मिक ॲसिड वाईल द अदर अल्डिहाइड इज रिड्युस्ड टू अल्कोहोल. जे दुसरं काय यूज करणार आहे अल्डिहाइड ते कशामध्ये त्याचं काय होतं? रिडक्शन होतं. त्याचपासून अल्कोहोल मिळतं आणि फॉर्माल्डिहाइडपासून काय मिळतं तर फॉर्मिक ॲसिड. मग फॉर्मिक ॲसिड फ्रॉम सोडियम फॉर्मेट. पहिल्यांदा काय होईल आता? फॉर्मिक ॲसिड बघा HC डबल बॉन्ड OH. हे आपलं फॉर्मिक ॲसिडचं स्ट्रक्चर आहे किंवा HCHO. ह्याच्यामध्ये काय होणार आहे? याचं फॉर्मेट तयार होणार आहे. म्हणजेच कार्बोक्सिलिक ॲसिड साल्ट तयार होतील. म्हणजेच HC डबल बॉन्ड O मायनस Na+. हे तुमचं तयार होईल. त्याला काय म्हणतात? सोडियम फॉर्मेट. परत काय होईल? जे सोडियम फॉर्मेट त्यानंतर काय करायचं? सोडियम फॉर्मेट ॲसिड हायड्रोलिसिस. म्हणजेच काय होईल? HC डबल बॉन्ड O मायनस Na+ प्लस H2O. त्याच्यामध्ये H2O मधला OH कशासोबत कंबाईन होईल? NaOH सोबत. आणि तिथं काय येईल? तुमचा हायड्रोजन. म्हणजेच HC डबल बॉन्ड OH तयार होईल. ते काय होतं? ॲसिड तयार होतं फॉर्मिक ॲसिड. म्हणजेच फॉर्माल्डिहाइडपासून मिळेल फॉर्मिक ॲसिड आणि जो बेन्झाल्डिहाइड यूज करणार आहे त्याच्यापासून काय मिळतील तुम्हाला? पुढचं अल्कोहोल. बघा आता खाली रिॲक्शन आहे फॉर्माल्डिहाइड प्लस बेन्झाल्डिहाइड. जे फॉर्माल्डिहाइड दिले बेन्झाल्डिहाइड प्लस कॉन्सन्ट्रेट NaOH आणि H3O+. एका स्टेपमध्ये दाखवलं ॲसिड हायड्रोलिसिस. त्यामुळे खाली काय आलं? बेन्झाल्डिहाइड्स काय मिळालं? अल्कोहोल मिळालं. बेन्झाईल अल्कोहोल बेन्झिन रिंग CH2OH आणि अल्डिहाइड हे काय मिळालं? ॲसिड फॉर्मिक ॲसिड HC डबल बॉन्ड OH. आता आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतोय. आज कोणत्या 2 रिॲक्शन स्टडी केल्या. एक अल्डोल रिॲक्शन त्यानंतर क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन अँड नेक्स्ट कॅनिझरो रिॲक्शन क्रॉस कॅनिझरो रिॲक्शन. या रिॲक्शनची प्रॅक्टिस करा. ज्या काही रिॲक्शन राहिले ते उद्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करूया.